च्या वेळेस असं नव्हतं. हा. म्हणजे हे आई पण म्हणते, सासू पण म्हणते, इव्हन आपण सुद्धा पुढच्या पिढीला हे म्हणणार आहे की आमच्या वेळेस असं नसतं. काळ बदलतो, गोष्टी बदलतात, पण ऊर्जा जी आहे की ती तीच आहे. म्हणजे स्त्रीची ऊर्जा जी आहे ती तीच आहे, फक्त रूपांतरण होत आलं तिचं. ओके. की त्यावेळी काय असायचं की जे मी म्हटलं की एकत्र कुटुंब पद्धती होती आणि खूप प्रेम होतं एकमेकांमध्ये, की तुम्ही घरातल्या घरात गोष्टी एकमेकांशी बोलून शेअर करायची. एक चुलत बहीण खूप जवळची असायची, एक काकू कोणीतरी. आणि तू जर बघितलं म्हणजे आठवलं तर वैशाखात लग्न व्हायचं आणि आषाढामध्ये ती परत यायची नवरी, अगदी की बाबा अगदी. आषाढात म्हणजे चेहरा बघू नये चेहरा वगैरे. बघू नये तर ह्याच्या नवऱ्याचा. मागे काय होतं की वैशाखात ती नवीन लग्न होऊन गेलीये, एक महिनाभर तिच्यावर जे काही दडपण आलंय नवीन लोकांचं वगैरे, आषाढात येऊन ते रिलीज व्हायचं. ती परत ते पंचमी, ते ज्येष्ठा गौरी, ते सगळे सगळे सण करून परत ती एनर्जी घेऊन परत इथे एनर्जी आली की ती आनंददायी ऊर्जा घेऊन तिथं जायची, परत रिलॅक्स व्हायची, परत दिवाळी सणाला जावयासोबत परत यायची. म्हणजे ह्या गोष्टी ज्या होत्या की हे जे म्हणतात की आमच्या वेळी, तर त्यावेळेच्या ह्या गोष्टी आता कुठेतरी गेल्या. कारण काय झालं की आपण स्वतःला मी शिकलेली आहे, तो इगो एक डेव्हलप झाला, मी पुरुषापेक्षा कमी नाहीये. मग हे करता करता शेअरिंग कमी झालं. जेव्हा शेअरिंग कमी झालं, तुमच्या भावना मोकळ्या होत नाहीये, तेव्हा थायरॉइड होतं. आधी भावना मोकळ्या व्हायच्या, एकमेकांविषयी नव्हतं. आता बोलताना सुद्धा असा विचार करतात की हा, ही मला जज करेल का, मग मी हिला मनातलं सांगू की नको. येस ही स्वतःची ऊर्जा स्त्रीने अशी कुंठित करून घेतली. जेव्हा ती मोकळी होईल ना, तेव्हा तिचं ट्रान्सफॉर्मेशन होईल. आणि मग असं कुणी म्हणू नाही शकणार की आमच्या वेळेस असं, कारण ती पण त्याच फ्लो मध्ये येईल.